दिवसांमध्ये संपूर्ण पसायदान होईलच हे मी सांगू शकणार नाही आत्ताच. जसे आपल्याला भगवंत बुद्धी देतील तसं आपण प्रयत्न करूया. एखादं हे बोलायचं असेल तर कसे सोडवण्याची पद्धत कशी आहे बघा. पदच्छेद पदार्थोक्ती विग्रहो वाक्य योजना आक्षेपोत समाधानम व्याख्यानम जडभेदम स्मृतम. 6 पद्धतीनं आपल्याला अभंग असेल, ओवी असेल, श्लोक असेल असे सोडवावे लागतात. सर्वात पहिल्यांदा काय करायचं तर पद बघायचे. सगळे जोडून आलेले असतात, मग त्याचे विग्रह करायचे, पदच्छेद करायचा, मग त्याच्यावर काही आक्षेप असतात, ते आक्षेप पण वक्त्यानेच सांगायचे आणि समाधान सुद्धा वक्त्यानेच करायचं. अशा प्रकारे जर सांगितलं तर संपूर्ण विषय हा मोकळा होतो. त्याचा आपल्याला जवळपास योग्य ज्ञान होऊ शकतं. आता बघा, हा जो मी विषय निवडला मला पहिल्यांदा मनात आलं होतं की भागवतातला एखादा विषय घ्यावा. नंतर विचार आला देवी भागवतामध्ये शुकांचा आणि जनक राजांचा खूप सुंदर असा संवाद आहे, तो घ्यावा. परंतु अशामध्येच आता परवाच 15 ऑगस्ट आपण माऊलींची जयंती साजरी केली. सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव आपण साजरा केला. मग असा विचार केला की माऊलींच्या चरित्रातून माऊलींनी जी पसायदान आहे, जी विश्वात्मक देवाला प्रार्थना केली आहे, या चिंतनावर काहीतरी बोलावं, याचं चिंतन करावं. आता विश्वात्मा देव वाघ यज्ञ दोषावे म्हणजे संतुष्ट व्हावे आणि मग मज द्यावे. तर प्रत्येक पदाचा आपल्याला विचार करत जायचं. आता म्हणजे कधी विश्व म्हणजे नेमकं विश्वाचं स्वरूप काय, त्याला नंतर विश्वात्मा केलेला आहे, तो आत्मा शब्द त्याचा समास व्यापकार्थी करायचा का नेमका काय करायचा. मग पुन्हा विश्वात्मक आहे आणि मग त्यांना देव मग निवृत्तीनाथांना देव अशी संज्ञा का दिली, ती त्यांना लागू होते का. अशा प्रकारे या 6ही पद्धतीनं म्हणजे पदच्छेद पदार्थोक्ती विग्रहो वाक्य योजना आक्षेपोत समाधान व्याख्यानम षडविधम स्मृतम या 6ही पद्धतीनं आपल्याला विचार करायचा आहे. मग आता मी तुम्हाला इथे एक आक्षेप सांगतो. माऊलींनी निवृत्तीनाथांकडे मागणी मागितली. सर्वात पहिली गोष्ट, माऊलींना मागणी मागायची गरज आहे का. मनुष्य मागणी मागतो किंवा 2 गोष्टी त्याच्यामध्ये. एक तर ती वस्तू त्याच्या जवळ नसली पाहिजे किंवा त्या वस्तूची त्याला गरज असते तरच मनुष्य मागतो. मी तुम्हाला साधं विचारतो, मला सांगा तुमच्याकडे विष आहे का. नाहीये. मी जर म्हणालो मी आता येता विषाच्या माझ्यासोबत एक 15-20 बाटल्या आहेत, तुम्हाला देतो, घेताल का. वस्तू जवळ नाहीये तरी पण तुम्ही का घेत नाही, त्याची गरज नाही ना. वस्तू जवळ नसावी आणि त्याची गरज असेल तर माणूस मागतो. मी जर तुम्हाला म्हणालो पोटदुखीचं औषध, इतकं सुंदर औषध आहे, ते घेतलं अगदी 5 मिनिटात पोट बरं होतं. मला सांगा जर पोट दुखतच नसेल, आपल्या जवळ नसेल तरी पण ते आपण घेणार नाही. काही वेळेला कसं होतं की जेव्हा गरज असते तेव्हा मनुष्य मागतो. आता बघा, एक उदाहरण सांगायचं झालं तर रस्त्यावर भिकारी असतात, ते अन्न मागतात. पण मला सांगा भूक फक्त गरीबालाच लागते का श्रीमंताला पण लागते. मी तर म्हणेन गरीबाला फक्त अन्नाचीच लागते. पुढचा आपण लक्षात आला तर दोघांनाही अन्नाची गरज आहे. परंतु असं कधी बघितलंय की एखादा श्रीमंत व्यक्ती मोठ्या गाडीतून उतरला आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन मला काहीतरी खायला द्या म्हणाले. गरज दोघांनाही आहे, पण एकाकडे त्याची प्राप्ती आहे आणि एकाकडे अप्राप्ती आहे. म्हणजे दोन्हीही जेव्हा नसेल तरच मनुष्य मागतो. एवढं सिद्ध
झालं, याच्यापेक्षा दुसरं कारण नाही मागायचं. मग असं जर असेल तर आता माऊलींना कशाची गरज आहे आणि काय अप्राप्त आहे की माऊली मागतात? संतांच्या भाषेत सांगायचं झालं तर कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. कारण महाराज काय म्हणतात, भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला आनंद, आम्हाला कशाची गरज नाही आता. तुकाराम महाराज तर म्हणतात, तुका म्हणजे आम्ही खातो आनंदाचे लाडू. माऊलींचे तसंच आहे. तुम्ही बघा, संतुष्ट सतत योगी या श्लोकावरचे ज्ञानेश्वरी ते ओघ्या बघा. वार्षीय वीण सागर जैसा जळे नित्य निर्भरू, तैसा निरुपचारू संतोषी जो. मला सांगा, एखाद्या गावामध्ये नदी आहे, पाऊस पडला नाही, 5-7 वर्ष पाऊस पडला नाही, नदी आटेल. भरपूर पाऊस पडला, नदीला पूर येईल, परंतु पाऊस पडलाही नाही आणि भरपूर पाऊस जरी पडला तरी समुद्राला काही आहे त्याचं? काही नाही ना. तसं जीवनामध्ये सुख येऊ, जीवनामध्ये दुःख येऊ, जर संतांना काहीच नसेल तर त्यांना मागायची काही गरज आहे का? बरं, मी तर पुढे जाऊन सांगतो, एखाद्या वेळेस मागायची त्यांना कशाची गरज असेल सुद्धा, पण तरी सुद्धा त्यांच्याच अंगामध्ये, त्यांच्या शरीरामध्ये एवढं सामर्थ्य आहे की मागायची गरज नाही, ते स्वतः मिळवू शकतात. मला सांगा, मृत व्यक्तीला जिवंत करण्याचं सामर्थ्य ज्यांच्या हातामध्ये आहे, असं म्हणतात की ब्रह्मदेवा म्हणजे माऊलींची जोडी आहे, घातयाही पाया पडता मुठी गदायू पंडू सुद्धा. 17व्या-16व्या अध्यायामध्ये माऊली सांगतात की मेलेल्या व्यक्तीला पुन्हा जिवंत करणं हे ब्रह्मदेवाला सुद्धा जमत नाही. घातयाही पाया, मुठी गदायू पंडू सुद्धा. गदायू ज्याचा आयुष्याचा नाश झालेला आहे, त्याला ब्रह्मदेवाला सुद्धा जिवंत करणं शक्य नाही, पण ते माऊलीने करून दाखवलं. सामर्थ्य कमी आहे का? माऊलींच्या भाषेमध्ये सांगायचं जर झालं किंवा आपल्याला एक अभंग सर्वांना पाठ प्रसिद्ध अभंग आहे, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टीपुढे, असं एक तुकाराम महाराज म्हणतात. गाढवाचं घोड करण्याचं समान. गाढवाचं घोड म्हणजे नेमकं काय, तुम्ही भावार्थ लक्षात घ्या. ब्रह्मदेवाने पृथ्वीवर अनेक सृष्टी निर्माण केली, ते असं म्हणतात त्याच्यामध्ये गाढवा निर्माण केली. मग बऱ्याच काळानंतर ब्रह्मदेव विचार करू लागले, हो आपण ज्यांना निर्माण केलंय ते करतात काहीतरी बघावं. मग ते खाली बघितलं तर ते गाढव काय करू लागले, उकडण्यावर फिरत फिरू लागले. मग ब्रह्मदेवाला वाटलं, अरे आपण काय केलं म्हणजे, असं जर फिरणार असते, बघा पृथ्वीवर काही गाढव कमी आहेत का? हे गाढव कशाला निर्माण केले? आपण एक काम करू, या गाढवाला आता घोड करू. ब्रह्मदेवाला जमलं नाही. संत म्हणतात, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टीपुढे, प्रत्यक्ष करून दाखवतो. माऊलींनी सुद्धा गाढवाचे घोडे केले की नाही? ज्या माणसांनी माऊलींचा तिरस्कार केला तेच माणसं नंद ज्ञानेश्वरी घेऊन पारायण करतात. गाढवाचे घोडे झाले की नाही? एवढं असताना माऊली मागतात. पुढे जाऊन सांगू का, एकाही संतांनी मागणीला चांगलं आहे असं म्हटलेलं नाही. मागणं हे भिक्षापात्र अवलंबणे, जळवतीने लाजीरवाणे, ऐसी आसी नारायणे उपेक्षिते सर्वथा. संत म्हणतात, जो मागतो ना जळवतीने लाजीरवाणे. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे. जो आहे संतांचे अभंग आहे तिथे हात पसरी जिणे भिक त्याचे. आपण आशा उपसरी अनंत असे नीच वामनत्व आले त्याचे
माझ्या वडिलांची रीत जाणतो. वडिलांची रीत काय आहे त्यांच्या? काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असे. आणि अजून एक थोडं तुम्हाला याच्यात हे सांगतो की माऊली दोषोनी मज द्यावे म्हणतात बरं. आणि शास्त्रकार सांगतात की त्या असं म्हणण्यासाठी जर तोंड उघडलं तर त्याच्या शरीरातून काय काय निघून जातं ते सांगतात. देही ती वचनम श्रुत्वा हृदिस्था पंचदेवता मुखात निर्गत्य गच्छन्ति श्री ह्री धी धृती कीर्तया. मनुष्याने द्या असं जर म्हणाल आणि ते द्या, आता मला सांगा द्या तोंड बंद करून कोणी म्हणेल का? जर कोणी म्हणून दाखवलं तर मी तर म्हणेन आपलं प्रवचन झालं त्याला काहीतरी बक्षीस देऊ. फक्त त्याने काय करायचं? द्या हे तोंड बंद करून म्हणून दाखवायचं. जमेल नाही. आणि मग जर तोंड बंद करून द्या म्हणता येत नसेल आणि जर मग त्या जर माऊली पडत असतील आणि जर तोंड उघडत असेल तर शास्त्रकार सांगतात तोंड उघडल्यानंतर त्याच्या हृदयात त्या 5 देवता निघून जातात. श्री ह्री धी धृती आणि कीर्ती. मग मला सांगा आता हा शब्द मला माहित असेल तर माऊलीला माहित असेल का? तरी पण माऊलीची श्री ह्री धी धृती कीर्ती काय गेली का? अजून एक सांगतो. कशानंतर कशाचा नाश होतो हे सांगत असताना शास्त्रकार म्हणतात विशाखांते गता मेघा प्रसूत्यंत्यंच यौवनम प्रणामांत सदां गोपः आणि याचनांतंच गौरवम. विशाखांते गता मेघा ढग निघून जातात वैशाख. एखादी स्त्री प्रसूत झाली असं म्हणतात तिचं यौवन संपलं. संतांना खूप राग आला. मग काय करायचं? प्रणामांतः सदां गोपः. संतांना प्रणाम केला की त्यांचा राग नष्ट होतो. आणि याचनांतंच गौरवम. याचना केली तर मनुष्याच्या गौरवाचा नाश होतो. आणि असं असताना सुद्धा माऊली मागतात. का मागतात सांगू का? तर आता हे इथपर्यंत पूर्व पक्ष झाला असं समजा. आता आपलं उत्तर पक्ष त्याचं समाधान केलं पाहिजे. आक्षेप झाला इथपर्यंत की मनुष्याच्या जीवनामध्ये जर मनुष्याने मागणी मागितली तर एवढे दोष येतात. संतांनी नावं ठेवलेली आहेत श्री ह्री धी धृती कीर्ती, त्याचा नाश होतो, त्याच्या गौरवाचा नाश होतो. हे सगळं असताना तरी पण मागणी का मागतात? हा पूर्व पक्ष. आता त्याचं उत्तर सांगतो. माऊलींना हे लक्षात आलं की मनुष्यांचा स्वभावच आहे मागणी. प्रत्येक माणसाला प्रत्येकाचं त्या 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 असं काहीतरी चालूच असतं. देवासमोर गेलो मला नाही वाटत कोणता तरी माणूस नुसतं नमस्कार करून बाजूला पडत असेल. काही ना काही मनामध्ये मागणीचा उदय होतोच. तेव्हा परीक्षेला निघालो, पास होते. तेव्हा प्रवचनाला निघालो, चांगलं प्रवचन होते. प्रत्येकाची मागणी मनुष्याचा स्वभावच आहे मागणं. आणि मग मला सांगा जर माणसांचा स्वभावच असा असेल तर मग स्वभाव जातो का? स्वभाव दुरतिक्रमः. रामायणामध्ये प्रसंग आहे. त्या माल्यवानाने रावणाला सांगितलं, अरे रावणा, तू जे सीता मातेचं हरण केलंयस ना ते चांगलं नाही, तू परत कर सीता माते. हे चांगलं नाही. रावणाने सांगितलं मी तसं करू शकत नाही. म्हणे का? तुला माहित नाही का इतरांची पत्नी पळवणं हे वाईट आहे? म्हणे माहिती आहे. माहिती आहे? माहिती. बरं तुला असं हे लक्षात येत नाही का आतापर्यंत इतक्या सेनेचा नाश झालाय, राम इथं आलेले आहेत आणि परत जर तू त्यांच्या पत्नीला परत केला नाहीस तर राम तुझा वध करतील. म्हणे हे पण मला माहिती आहे. हे पण माहिती आहे. माझा नाश निश्चित आहे हे पण मला माहिती आहे. अरे मग परत दे ना. त्याने सांगितलं शक्य नाही. का? वाल्मिकी रामायणाचे शब्द आहेत,
द्विधा भज्येयम. रावण म्हणतो माझे 2 तुकडे होते पदार्थ पण मी देऊ शकत नाही. न तुम्ही कसे मी कोणाला नमस्कार करू शकतो माझ्या वागण्यामध्ये हेच नाही का येश मे सहज दोष स्वभाव दुरतिक्रमा. आणि हा माझा स्वाभाविक दोष आहे मी काय करू. दोषा जो स्वभाव असतो आपल्याकडे अशा अनेक म्हणी आहेत बघा. मला पूर्ण माहित नाही पण ते मी काही ऐकलेलं सांगतो तुम्हाला. आधी होता वाघ्या माहिती आहे का. त्याचा एवढं राहीना आणि काय मूळ स्वभाव जाईना. झालं हे सगळ्यात प्रसिद्ध सुंभ जळला तरी जित्याची खोड जात नाही. स्वभाव जो आहे ना तो बदलत नाही. शास्त्रकारांनी खूप सुंदर उदाहरण दिले बघा. सुतप्तमपि पानीयम पुनर्गच्छति शीतकाम. स्वभाव नोपदेशेन शक्यते कर्तुम् अन्यथा. कितीही उपदेश करा स्वभाव हा बदलू शकत नाही. त्यांनी एक उदाहरण दिलंय. सुतप्तमपि पानीयम. अतिशय गरम असं पाणी केलं किती काळ चांगलं राहील पाणी. चांगलं म्हणजे गरम राहील. 1 तास 2 तास 4 तास आपण नंतर ऐकाय म्हणते अरे किती वेळ झालं पाणी तापवलंय आता ते गार पण झालं असेल. हे गार का झालं त्याचा मूळ स्वभावाकडे माणसाची धाव असते. श्वा यदि क्रियते राजा तत्किं नाशनात् परम. शास्त्रकारांनी एक उदाहरण दिले. म्हणे एकदा एका राजाच्या मनात आलं की आता या राज्यपदावर काय करूयात. म्हणे त्यांचा एक आवडता कुत्रा होता तर त्या कुत्र्याला राज्य द्यावं म्हणून त्या कुत्र्याला राज्यावर बसवलं. आता मला सांगा कुत्र्याला जरी राज्यावर बसवलं तरी तो चप्पल खायचं सोडणार आहे सांगा. श्वा यदि क्रियते राजा तत्की नाशनात् परम. माणसांचा मूळ स्वभाव जात नाही. मला वाटतं मी याच्या आधी एकदा सांगितलं होतं उमरीला सांगितलं होतं रासनवमीच्या उत्सवामध्ये. इथे 2 मिनिटात सांगतो. श्रोते थोडे बदलले तिथं. स्वभाव कसा असतो आणि तो बदलत नाही. एका राजाने शिकार करायची ठरवली. वनामध्ये जायचं. राजा प्रधान आणि सेवक शिकारीसाठी गेले वनामध्ये. अचानक वादळ सुटलं. सगळेजण इकडे तिकडे झाले. म्हणजे इतकं वादळ सुटलं की समोरचं काही दिसेनासे झालं. इकडं तिकडं घेतलं. आता मग राजाने नंतर वादळ शांत झाल्यावर बघितलं अरे इथं कोणीच दिसत नाही. प्रधान कुठे गेले सेवक कुठे गेले. मग एक जण एकमेकांना हुडकायला सुरुवात करतात. सेवक राजांना हुडकतात आणि असं हुडकताना तिथे वाटेत मनुष्य बसलेला असतो. तो मनुष्य असतो आंधळा. ते सेवक त्याला विचारतात काय रे आंधळ्या आमच्या राजाला बघितलंस का. त्याने सांगितलं नाही बाबा मी काही बघितलं नाही. जा इकडे जा दिसतील बघा हुडका. ते तिकडे गेले. एक अर्ध्या तासानंतर त्या ठिकाणी प्रधान आले आणि त्या प्रधानाने त्या आंधळ्या व्यक्तीला विचारलं का म्हणे महाराज इथं कोणी राजे सेवक कोणी बघितलं का म्हणजे आमची चुकामुक झाली. मग त्या आंधळ्याने सांगितलं की राजे तर काही मला माहित नाही पण आताच सेवक आले होते आणि ते इकडे गेले. प्रधानाने विचारलेला आता हा दिसतोय तर आंधळा पण म्हणते सेवक इकडे गेले. हा सेवक होता आल्याला कसं कळलं. ठीक आहे जाऊ द्या. तो प्रधान त्या दिशेने निघून गेला. 1-2 तासानंतर हुडकत राजा तिथं आला आणि राजाने त्या सेवकाला आपल्या त्या आंधळ्याला विचारलं सुरदासजी नमस्कार केला आणि म्हणे आमचे सेवक प्रधान हरवले तुम्ही बघितलेत का. त्या आंधळ्याने सांगितलं हो म्हणे. काही वेळांपूर्वी पहिल्यांदा सेवक आले आणि ते इकडे या दिशेने तुम्हाला बघत गेले. काही वेळानंतर तिथून प्रधान आले
आणि ते तुम्हाला ओळखत तिकडे तिकडे गेले. तुम्ही तिकडे जा, तुम्हाला ते सापडते. आता हे शब्द त्या राजाने ऐकले. त्या राजाच्या मनामध्ये एक विचार आला की अरे बाबा, हा मनुष्य जर आंधळा असेल तर याला कसं कळालं की मी राजा आहे, हा प्रधान होता, तो सेवक होता, कसं कळालं? मग राजाला वाटलं अरे हा ढोंगी आहे, याला दिसत पण दिसत असून सुद्धा काय करतोय, खोटेपणाचं नाटक करतोय. मग आपण काय, मग त्या राजाला राग आला, म्हणजे चला तर तुला फाशीची शिक्षा देतो, आमच्या राज्यामध्ये असे लोक जमत नाहीत आणि तू फसवून फसवून कोणाला फसवतोयस, राजाला फसवतोयस, त्यामुळं असं जमत नाही. मग त्या आंधळ्याने सांगितलं राजेसाहेब मी फसवलं नाही तुम्हाला, अहो मी खराच आंधळा आहे. आंधळे अहो तुम्हाला कळालं कसं की हा राजा हा सेवक? त्यांना सोपं आहे म्हणे, मी थोडं डोकं लावलं. पहिल्यांदा ते सेवक आले आणि मला म्हणाले हे आंधळे आहे. राजाला बघितलं का, म्हणले हे आंधळे आहे, याच्या बोलण्यावरच मला कळालं म्हणजे की सेवकच व्हायचं राहायचे. थोड्या वेळानंतर प्रधान आले. प्रधान आहे मग महाराज पाहिलं आमच्या राजसाहेबांना, म्हणजे प्रधान हो सेवक तर नाही ते, आणि तुम्ही तर सूरदास म्हणालात, तिकडे सूरदास म्हणजे आंधळ्या व्यक्तीला सूरदास म्हणतात, तर तुम्ही सूरदास म्हणाल, त्याच्यावरून मी अनुमान केलं की तुम्ही राजे आहे. त्या राजाला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, अरे म्हणजे असे व्यक्ती होणार काय करायचे. मग म्हणजे यांना चला घेऊन चला, आता आपल्या राज्यामध्ये घेऊन जायचं. येणार का, त्यांनी सांगितलं असं वनामध्ये काय करणार आहे, आंधळाचं दिसत नाही, इथं राहायचं का राज्यात राहायचं काय, राज्यात राहायचं. मला सांगतच येतो ते गेले. त्या प्रधानाला बोलवलं, सेवकांना बोलवलं, सगळेजण राज्यात गेले. तिथे त्या लोकांना सेवकांना सांगितलं आजपासून हे आंधळे जे आहे, ते जे व्यक्ती आहे, ते महाराज आहे, ते आजपासून इथं राहतील, यांना चांगली खोली द्या. आणि नुसती खोली द्यायची नाही, सकाळी बरोबर 8 वाजता त्यांना पोहे दररोज नाश्ता दिलाच पाहिजे. बरोबर 12 वाजले की त्यांना वरण भात भाजी पोळी व्यवस्थित गरम गरम वाढलंच पाहिजे. संध्याकाळ झाली की व्यवस्थित खिचडी वगैरे त्यांना द्यायची आणि थंड अजिबात करायचं नाही अन्न. सगळ्यांना आदेश दिले, सगळ्यांना आनंद. ठीक, तो बिचारा आंधळा पण म्हणाला चांगलं झालं पाहिजे, बरेच व्यवहारामध्ये कसं तरी राहायचं, थोडं डोकं वापरलं आणि चांगलं झालं. 1-2 वर्ष झाले, आंधळा आनंद अतिशय आनंदाने तिथे राहू लागला. एकदा गंमत काय झाली, त्या राज्यामध्ये एक हिरे विकणारा व्यक्ती आला. 2 हिरे होते, त्याची किंमत एका हिऱ्याची 4 कोटी. जरूर चला, एका हिऱ्याची 4 कोटी किंमत, असे 2 हिरे तो हिरे विकणारा व्यक्ती घेऊन राजाकडे आला. राजे साहेब हे हिरे तुम्ही घ्या विकत. राजाने विचारलं घेऊया, पण आपल्या राज्यामध्ये आपण एक हुशार व्यक्ती बोलवलाय ना, आपण आधी त्याला बोलवायचं, त्याला विचारायचं हे हिरे चांगले आहेत का. त्यांनी जेव्हा होकार दिला तेव्हा आपण ते हिरे घ्यायचे. त्याला बोलवलं म्हणजे हे हिरे घेऊ का. त्याने ते बघितले, त्या आंधळ्याने सांगितलं महाराज त्याच्यातला एक हिरा चांगला आहे आणि एक थोडा खराब आहे. दिसायला जरी सारखे असतील परंतु एक चांगला आहे एक खराब आहे. त्याच्यामध्ये अगदी फरक असते, कुठला हिरा चांगला, त्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे दोरा उडता आला पाहिजे, तो न तुटला, बरेच त्याच्यामध्ये हे असतात. पण त्यांनी सांगितलं महाराज एक हिरा खराब आहे. राजाने त्या व्यक्तीला जो विकणारा होता त्याला विचारलं म्हणजे हे खरं आहे का, एक खराब आहे का. त्याने सांगितलं महाराज हो एक खराब आहे, पण मी उगाच आता जाईल बाबा ह्याच्यात, जसं ते काय 100चं बंडल, 100 नोटांचं बंडल असेल, एखादी मध्ये घातली तर ती जाऊ शकते, तसं जाईल वाटलं. पण महाराज हे सांगते ते खरं आहे, खरं. तो सुद्धा प्रामाणिक होता. राजाला आनंद झाला. अरे 4 कोटीचे हिरे, एक हिरा 4 कोटीचा, म्हणजे या आंधळ्यांनी किती रुपये वाचवले, 4 कोटी रुपये वाचले. असा आनंद झाला. परत त्या सेवकांना बोलवलं, अरे म्हणजे तुम्ही याला सगळे नाश्त्याला काय देता. म्हणजे महाराज पोहे, आजपासून नुसते पोहे द्यायचे नाहीत, पोह्यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे चटण्या हे सगळं करायचं. नुसते आणि नुसते पोहेमध्ये नुसते पोह्याला फोडणी द्यायचे नाही,
त्याच्यामध्ये कढीपत्ता, त्याच्यामध्ये शेंगदाणे, त्याच्यामध्ये मिरच्या, हे सगळं सुंदर घालायचं. ठीक आहे. दुपारी काय देते जेव्हा पोळी, नुसतं पोळी भाजी द्यायची नाही, दररोज पुरणाची पोळी द्यायची म्हणजे झालं. रात्री सुद्धा असंच वेगवेगळे प्रकार द्यायचे. सगळं झालं. बरेच दिवस तो आंधळा आनंदाने राहू लागला. नंतर एके दिवशी एक घोडे विकणारा राज्यात आला. आता बघा, त्या राजाने परत हाच विचार केला की दोन घोडे आहेत, दिसायला दोन्ही सारखे आहेत, दोन्ही घोड्यांची किंमत 2-2 कोटी आहे, पण हे घेण्याच्या आधी आपल्या हुशार व्यक्तीला बोलवावं, विचारावं आणि घ्यावे. त्याला बोलवलं. म्हणे घेऊ. त्याने सगळं तपासलं. म्हणे महाराज दिसायला सारखे आहेत, पण एक म्हातारा आणि एक चांगला आहे. असं खरंय खरंय. तर घोडेवाल्याने महाराज खरं आहे. अजून आनंद झाला. मग इतका आनंद, म्हणे आता बरं त्या सेवकांना बोलवलं. म्हणे तुम्ही याला सगळे नाश्त्याला काय देतात? पोहे आणि असे तसे नाही, फार भारी पोहे करतो. तसं नाही, आता दररोज नाश्ता बदलला पाहिजे. आज पोहे, उद्या चिवडा, उपमा, दररोज वेगवेगळं त्यांना नाश्ता. दुपारी नुसत्या पुरणाच्या पोळ्या नाही, त्याच्यासोबत पापड, भजे सगळं द्यायचं म्हणे. आणि रात्री नुसता भात नाही, एके दिवशी भात, एके दिवशी चित्रान्न, एके दिवशी दही भात, वेगवेगळ्या भाताचे प्रकार करा म्हणे. बिचारा आंधळाला इतका आनंद झाला. वा म्हणे, सुखात सोबत नाही, एवढं सांगायचं एवढं. राजाला आनंद झाला. आणि शेवटी एक दिवशी राजाच्या मनात विचार आला की अरे बाबा, आंधळ्याला एवढं ज्ञान आहे, आपल्याविषयी त्याचं काय मत आहे हे एकदा विचारावं. त्याला बोलवलं. काय रे म्हणे, तुला माझ्याविषयी काय वाटतंय? आंधळ्याने महाराज जाऊ द्या ना म्हणे, कशाला विचारता? अरे नाही, ते सांग. मी खरं जर सांगितलं तर तुम्ही मला राज्यातून हाकलून देता म्हणे. अरे तसं नाही, काही करणार नाही, तू तुला सांग तरी. महाराज काही करणार नाही, अजिबात तुला धक्का सुद्धा लावणार नाही, पण माझ्याविषयी तुझं मत काय हे मला एकदा सांग. त्यांनी सांगितलं, सांगू, खरं सांगू महाराज, तुम्ही जर असं म्हणतात त्या राजाचे वडील गेलेले होते, फक्त आई जिवंत होती म्हणे. आणि त्या आंधळ्याने सांगितलं, महाराज तुम्ही आता ज्यांना आई म्हणतात म्हणे, तर तुम्ही त्यांचा मुलगा नाहीये, तुम्ही आचार्याचा मुलगा आहे. हे शब्द ऐकले त्या राजाला असा राग आला, मी माझ्या आईचा मुलगा नाही. रागा आईकडे गेले. आई, मला खरं सांग, मी कुणाचा मुलगा आहे? अरे असं का विचारतो? ते सगळं जाऊ दे, मला खरं खरं सांग, मी कुणाचा मुलगा आहे? मग शेवटी आईने सांगितलं. म्हणे आम्हाला मुलगा होत नव्हता, मग आम्ही काय केलं, आपलाच एक आचार्य होता, त्याला खूप एक सुदृढ धष्टपुष्ट असा एक मुलगा होता, आणि तो मुलगा आम्ही दत्तक म्हणून घेतला आणि त्यालाच राज्य दिलं, आणि तेच तू व्हायचं. तो परत त्या आंधळ्याकडे आला. त्याला विचारलं, म्हणजे तू सांगितलेलं खरं आहे निघालं, पण मला हे कळलं नाही, एवढ्या 5-6 वर्षामध्ये तू माझ्यासोबत राहतोयस, आतापर्यंत मला कोणी असं सांगितलं नाही, कोणाला कळलं नाही कुणाचा मुलगा आहे, पण मी आचार्याचा मुलगा आहे. आचार्य म्हणजे सहभागी, मी त्या आचार्याचा मुलगा आहे हे तुला कळलं कसं? त्याने सांगितलं, महाराज सोपं आहे, मी तुमचे 4 कोटी रुपयाचे हिरे वाचवले. तुम्ही काय केलं? पोहे चांगले करा, नाश्ताच वाढवा. 2-2 कोटीचे तुमचे घोडे वाचवले, चित्रान्नच करा, पुरणपोळ्या करा, म्हणजे तुम्ही खायच्या पोळीकडे जातच नाही. मला सांगा, राजा जर असता, अरे एखादी छोटी घटना केली तर ते म्हणजे अरे पूर्वेचं राज्य तुला, दक्षिणेचं राज्य तुला, उत्तरेचं राज्य तुला, तुम्ही पोळी वाढव, भात वाढव, मुरमुरे वाढव, भाज्या वाढव, हे काय याच्यावरून मी ओळखलं पाहिजे की तुम्ही राजे नाही, तुम्ही आचार्याचंच मुलगा आहे. म्हणजे बघा, इतके वर्ष झाला, राजा झाला, राज्य प्राप्त केलं, परंतु स्वभाव बदलला. स्वभाव दुरतिक्रम. आणि हे माऊलींना माहित होतं, माणसांना द्या द्या म्हणण्याचा स्वभावच आहे. इतकं त्या म्हणण्याचा स्वभाव म्हणजे एक माणूस विहिरीत पडला आणि आता दुसरा माणूस आला आणि त्याला असं हात देणार, तर
हात दे, मी वर काढतो. काय म्हणणार तो? तुझा हात दे, माझा हात घे नाही. माणसांचा स्वभाव आहे या या या. आणि मग माऊलींनी ओळखलं, अरे जर माणसांचा स्वभावच आहे ना, तर मग माऊली का मागतात माहितीये का? जर स्वभाव जर जात नसेल तर मग माऊलींनी ओळखलं, मागणी मागणं हे जर स्वभाव आहे तर मागणी मागूनच मागणीच बंद पाडायची आणि मग माणसाला मृत्यू मोक्षाकडे न्यायचं. पसायदान हेच काम करतो. आता मला सांगा, मागणी मागून मागणीच नष्ट करणं असं होतं का? माऊलींनी एक खूप सुंदर उदाहरण दिलं. कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडू सुद्धा जैसी रसदेती मरिता राखला विषू. एक त्यांनी उदाहरण दिले बघा. उदाहरण दृष्टांत कुठं आहे? जैसी रसदेती मरिता राखीला विषू. 18व्या अध्यायामध्ये यज्ञदान तप कर्म नत्याज्यम कार्यमेव तत् या श्लोकावर माऊली सांगतात नत्याज्यम. आता मागणी मागून मागणी नष्ट कसं होतं ते त्यांनी उदाहरण दिले. जैसी रसरेखी मरिता. आता बघा, पूर्वीच्या काळामध्ये माणसाला जर साप चावला तर माणसं मरायची. आता काळ बदलला, आता थोडी प्रगती झाली, आता माणसं मरण्याची शक्यता कमी. आता इतके माणसं विषारी झाले की साप मरण्याची शक्यता जास्त आहे. पण पूर्वीच्या काळी माणसं मरायची साप चावला की. मग काय करायचं माहिती का? साप चावला ना की त्या सापाचं विष निवृत्त होण्यासाठी, विषाचा नाश करण्यासाठी एक औषध असतं. ते औषध कशापासून बनलेलं असतं माहिती का? विषापासूनच बनलेलं असतं. पण मला सांगा, विषापासूनच जर औषध बनलेलं असेल आणि त्या विषाची निवृत्ती होणार असेल तर मग एक काम करा, साप चावलाय ना, सापामध्ये विष आहे ना, त्या सापाला पकडा, त्याला परत त्याचा चावायला लावा. विषानंच विषाचा जर बाध असेल तर सापाला बोलवा, चावायला लावा. विष जायला पाहिजे, नाही जात. तर परत साप चावला तर दोनदा मारायला पाहिजे. कसंही होत, विषाची बाधा होत नाही, निवृत्ती होत नाही. मग कधी निवृत्ती होते? जरी ते औषध विषापासूनच बनलेलं असलं तरी सुद्धा तेच विष जेव्हा त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया करून ते डॉक्टरांच्या सिरिंज इंजेक्शन मधून जेव्हा ते शरीरात जाईल तेव्हा ते विष जसं शरीरातल्या विषाचा नाश करतं, तसं मागणी मागणं हे नाशच करणार आहे. परंतु तीच मागणी माऊलींच्या मुखातून आली आणि मग ती माऊली जर माऊलींच्या मुखातून आपल्यापर्यंत पोहोचली तर ती मागणी नाश करणारी असली तरी सुद्धा माऊलींनी मागितली ती मागणी मागणं आपल्याला उद्धार करणार आहे. मागणी मागून मागणीचाच नाश करणं, मागणीच थांबवणं हे बसायचं काम आहे. आणि याच्यात सगळ्यात सुंदर उदाहरण म्हणजे भक्त प्रल्हाद. आपल्या सर्वांना कथा माहिती आहे, मी कथा आपल्याला सांगत नाही. प्रल्हादाचं चरित्र भागवताच्या 7व स्कंदात अतिशय विस्ताराने दिलेलं आहे. सगळं झालं, प्रल्हादाचा जन्म झाला. प्रल्हादाला मग तो सगळीकडे सगळीकडे देवच आहे. मग हिरण्यकशिपूला राग आला, त्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं, काय रे तू सारखं देवदेव करतोय, त्याला शिकवायला ठेवलं, तू काय शिकलंस म्हणलं तर त्यांनी काय उत्तर दिलं? श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सत्यम आत्मनिवेदनम म्हणे 9 वेळा भक्ती शिकली. पुन्हा त्याला सांगितलं, षंडामर्थानं सांगितलं नीट शिकवा. परत त्याला घेऊन गेले. परत 7-8 दिवसांनी आले. वर्ष 2 वर्षांनी तू काय शिकलंस? त्याने सांगितलं, काय नाही, हेच भगवंताची भक्ती करायची, दुसरं काय नाही, नारायण एकच हे साध्य आहे. हे सगळं ऐकलं. त्या षंडामर्थांना बोलवलं, आम्हाला काय म्हणे तुम्ही काय शिकवता याला? त्यांनी सांगितलं, महाराज न मन प्रणीतम न पर प्रणीतम, म्हणजे मी शिकवलं नाही आणि इतरांनी कोणी शिकवलं नाही. नैसर्गिक मतिरस्य राजन, राजा या प्रल्हादाची नैसर्गिक मतीच अशी, निसर्गाचाच तो असा आहे. नैसर्गिक मतिरस्य राजन. आता काय करायचं? शेवटी प्रल्हादाला विचारलं, अरे काय तू सारखं म्हणतोय, सगळीकडे देव आहे देव आहे, शेवटी मला सांग तरी कुठे देव आहे? आपल्याला माहित आहे. प्रल्हाद म्हणताय, गजेवे विष्णु हो भुजगेवे विष्णु हो. हत्तीमध्ये देव आहे, भुजगमध्ये सर्पांमध्ये देव आहे. आपल्याला माहित आहे, कुठं कुठं मारण्याचा प्रयत्न केला, हत्तीच्या पायाखाली सोडलं. प्रल्हादाने सांगितलं, गजेवे विष्णु
समुद्रात टाकून दिलं. प्रल्हाद म्हणताय जले हे विष्णू हो. अग्नीमध्ये टाकून दिलं, ज्वलने हे विष्णू हो. एवढंच कशाला, भक्त प्रल्हाद म्हणताय राजा त्वयि स्थितो दैत्य मयि स्थितश्च विष्णू विना दैत्य गणोपी नास्ति. गज हत्ती हे तर सगळं सोडून द्या, पाणी अग्नी ह्याच्यात तर देव आहे, तुमच्यामध्ये आहे. मयि स्थिता मयि स्थिता एवढंच कशाला, अरे विष्णूंशिवाय आपला जो दैत्य गण आहे तो सुद्धा नाही. सगळं झालं. प्रल्हादाला राग आला. आता बघा माझा मुद्दा इथे राग आल्यानंतर मग ते सगळं खांबाला ते काय माझा सगळं नरसिंहाचा अवतार झाला. मग ते सगळं क्रोध बघितला, सगळे देव आले, सगळ्या देवतांनी विचार केला कोण शांत करणार. ब्रह्मदेव आले, ब्रह्मदेवाने बघितलं मी शांत करू शकणार नाही. इंद्रदेवाने प्रयत्न केला, इंद्रदेव म्हणाले मी शांत करू शकणार नाही. मग शेवटी मग सगळ्या देवतांनी विचार केला, म्हणे जर एखादा माणूस आहे आणि तो जर फारच राग करत असेल तर त्याला शांत करणारी एक व्यक्ती आहे, त्याला त्याचं लग्न झालं त्याला माहिती. शांत करणारी ऐकतच नाही कुणाला. एका व्यक्तीला बोलत तिला बघायचं तर शांत होईल कोण असं म्हणतात म्हणे. की मग आता खूप राग आला जर बायको समोर आले तिनं सांगितलं तर थोडा राग कमी होतो म्हणे. लक्ष्मी मातेकडे गेले, म्हणजे खूप चिडी येते आणि त्यांना शांत करा. एवढंच नवऱ्याला शांत करायला लागतेच काय म्हणजे चला गेले. ते मंडपात सगळं बघितलं. नरसिंहाचं रूप कसं आहे वर्णन केले भागवतात. ते सगळं बघितलं आणि बघितल्यानंतर म्हणलं अरे हे माझे पतीच नाहीत म्हणे. आपल्या जाते हे होत नाही, ते तुमचं तुम्ही बघा. लक्ष्मी माता निघून गेल्या. आता करायचं काय. त्यावेळेस मग सगळ्यांनी एक होताने ठरवलं ज्याच्यामुळे देव चिडलेत ना त्यालाच इथं बोलवा. देव कोणामुळे चिडले होते, आपल्या भक्ताला त्रास झाला म्हणून देवाचा अवतार होता. प्रल्हादाला समोर केलं. प्रल्हादाने भगवंताचं मला सांगा वाघिणीच्या पिल्लाला वाघाची भीती आहे का. भीती आहे. जवळ गेले निसंदेह अंतःकरण तिथं गेले, स्तुती केली सुंदर अशी. आणि स्तुती केल्यानंतर भगवंत शांत झाले आणि म्हणाले प्रल्हाद काहीतरी माग. प्रल्हाद भद्रभद्रंते प्रीतो हंते सुरोत्तम वरम वृणेश्वात्मकम कामपूर्वस नियंत्रणाम. अरे माझा स्वभाव आहे, समोरच्याने जर काही याचना केली तर ते देणं माझं हे आद्य कर्तव्य आहे, तुम्ही काहीतरी मागा. प्रल्हाद म्हणाले देवा आम्हाला मागायला सांगतात, मी नाही मागणार. नाही प्रल्हाद काहीतरी माग. तेव्हा मी काही मागणार नाही. बराच वेळ त्यांचं झालं माग नाही माग नाही माग नाही. शेवटी कंटाळून प्रल्हादच म्हणाले देवा तुम्ही काय मला देता म्हणे, तुम्हाला काय पाहिजे का मागणे. देव म्हणाले बघ प्रल्हादा जर वचन देऊन जर अडकशील नंतर नाही म्हणशील. प्रल्हाद म्हणाले वचनात आधार द्यायला आम्ही नाही पाहिजे. तर आम्ही काही वचन देऊन मोडेल आम्ही काही मंत्री आहेत का म्हणे, तुम्ही मागा. देव म्हणाले तू देणार मला. प्रल्हाद म्हणाले आमच्याशिवाय कोण देणार. देवा भक्त आहे तुमचा, तुम्ही मागून तर बघा नक्की पुन्हा मागे फिरणार नाही म्हणे. देवा मागा. भगवंताने मागितलं प्रल्हादा माझी अशी काहीतरी इच्छा आहे, माझी एक मागणी आहे की तू मला काहीतरी मागावंस. थोडं लक्ष देणार बरं. माझी मागणी आहे की तू मला काहीतरी मागावंस. आता अडकले की प्रल्हाद. प्रल्हाद म्हणाले देवा मी सुद्धा तुमचाच भक्त आहे. मला म्हणतात काहीतरी मागा. ठीक आहे मी मागतो. यदि राशी सभे कामान वरणात्म वरदर्शव काम्यानां नृत्यसंभोगम भवतस्तु वृणे वरम. भागवतात चिंतन आहे. प्रल्हाद म्हणताय तुम्ही म्हणताय मला काहीतरी मागा. आता माझी मागणी आहे का देवा मला एकच द्या की मला कधीही कुणालाही काहीच मागण्याची इच्छाच होऊ नये हे मला द्या. जे सगळ्यात शेवटी फिरून फिरून काय मागितलं, काही मागितलं नाही. ते मागणी मागितली पण काहीच मागितलं नाही. तसा माऊलींनी मागणी मागून सुद्धा आपल्या
आपल्या जीवनाच्या शेवटी मनुष्याच्या मागणीच नष्ट करणं हे बसायदानाचं कार्य आहे. भागवतामध्ये असे अनेक चरित्र आहेत. वेळ कमी आहे, चरित्र आपण नंतर कधीतरी नाही किंवा सांगेल आपल्याला, जर वेळ मिळाला तर सांगेल आपल्याला नक्कीच. पण एक लक्षात आलं, आतापर्यंत काय काय झालं बघा. पूर्व पक्ष असा आहे की मागणी मागू नये. मागणी मागण्यामध्ये अनेक दोष आहेत. मागणी मागू नये. पण आपण काय त्याचा उत्तर पक्ष काय केला की मागणी मागावी. पण मागणी कशी मागावी, तर मागणी मागितल्यानंतर नंतर मागणी शिल्लक राहू नये, इथपर्यंत आपण आलो. आता याच्या पुढे आपल्याला एक विचार करायचा आहे की माऊलींनी हे जे पसायदान मागितले ना, तर या पसायदानामध्ये मी पहिल्यांदा सांगितलं पदच्छेद पदार्थ विग्रह या पद्धतीने आपल्याला जायचे 5 दिवस. आता पसाय दान असे 5 शब्द आहेत त्याच्यात. पसाय या शब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये प्रसाद असा त्याचं स्वरूप आहे. पसाय म्हणजे प्रसाद, पसाय म्हणजे प्रसाद. आणि दान याचे अनेक अर्थ आहेत, पण ढोबळपणाने दान याचा अर्थ देणे, दान देणे. दानाची व्याख्या सांगताना मीमांसाकारांनी सांगितलंय स्वस्वत्व निवृत्तीपूर्वक परस्वत्व आपदनेच्छा दान. स्वस्वत्व काढायचं, परस्वत्वाची आपदनाची इच्छा करायची, आणि असं झाल्यानंतर जे दिलं जातं त्याला दान म्हणतात. मी एखादी वस्तू दिली आणि 10 वर्ष भोगत बसला, मी दिली, हे दान नाही, त्याला दान म्हणत नाही. स्वस्वत्व निवृत्त झालं पाहिजे. आता बघा, ते ढोबळपणाने जर बघितलं तर प्रसादाचे दान असा पसायदान शब्दाचा अर्थ झाला. आता प्रसाद म्हणजे काय? प्रसाद शब्दाची व्याख्या आपल्याला गीतेमध्ये सुद्धा पाहायला मिळते, अनेक ठिकाणी आहे. प्रसाद असतो प्रसन्नता. प्रसन्नता हाच खरा प्रसाद आहे. नाहीतर कोण कोणाला काय कसा प्रसाद देईल काय. प्रसादाचे अनेक हे व्यवहारात सोडून द्या. माऊली सांगतायत प्रसाद असतो प्रसन्नता. म्हणजे माऊलींनी निवृत्तीनाथांकडे प्रसाद मागितलाय आणि कुठला प्रसन्नतेचा. आता बघा तुम्ही या पसायदानाचा विचार केला ना, तर दाता आणि प्रतिग्रहिता या दोघांनाही संतुष्टी झाली. विश्वात्मक देवाला माऊली येणेवरे ज्ञान देवो किंवा येणे वागेतने दोषावे, येणे वागेतने दोषावे, दोषांचे तुम्ही संतुष्ट होऊन मला तुम्ही पसायदान द्या अशी मागणी केली ना. शेवटी हा होईल दान पसावो असं जे सांगितलेलं आहे, असा जो आशीर्वाद दिलेला आहे, म्हणजे मला सांगा हा होईल दान पसावो म्हणजे तुम्ही जे मागताय ते मी तुम्हाला देणार आहे. म्हणजे हे देणारे संतुष्ट झालेले आहे आणि येणेवरे ज्ञानदेव सुखी झाला याच्याने घेणारा पण संतुष्ट झालेला. माऊलींची ही एक प्रार्थना आहे देवाकडे. प्रार्थना कशाला म्हणायचं? जर प्रार्थना या शब्दाची जर व्युत्पत्ती केली तर आपल्याला पसायदानाचं महत्व लक्षात येईल. चतुर्थी तत्पुरुष जर समास केला, प्रकृष्टेभ्यः अर्थना इति प्रार्थना. अर्थना म्हणजे मागणी, याचना, अर्थ दाखवला. प्रकृष्टेभ्यः अर्थना म्हणजे काय? प्रकृष्ट म्हणजे श्रेष्ठ, श्रेष्ठांसाठी केलेली मागणी म्हणजे प्रार्थना. मला सांगा, आणि ग्रंथोपजीवी जे ग्रंथावर उपजीवन ज्यांचं आहे अशा ज्ञानी व्यक्तींसाठी सुद्धा माऊली म्हणतात की किंबहुना सर्वस्वी. म्हणजे ही मागणी ज्ञानी लोक श्रेष्ठ की नाही, ते श्रेष्ठांसाठीची मागणी. सद्ग्रंथांना आपलं जीवन मांडणारे लोक आहेत, ग्रंथोपजीवी म्हणजे त्यांच्यासाठी ही मागणी आहे. चतुर्थी तत्पुरुष समास केला
श्रेष्ठांसाठीची मागणी आहे. त्याच्यानंतर षष्ठी तत्पुरुष समास जर केला प्रार्थना शब्दाचा, प्रकृष्टानां अर्थना इति प्रार्थना, श्रेष्ठांनी केलेली मागणी म्हणजे प्रार्थना. कोणी केली मागणी? माऊलींनी केली. तर माऊलींचं श्रेष्ठत्व कसं आहे आणि ते बसायला कसं दिसतं ते आपण उद्या बघूया. पण आज प्रार्थना शब्दाचे अर्थ बघू. प्रकृष्टानां अर्थना, श्रेष्ठांनी केलेली मागणी. एवढंच कशाला? पंचमी तत्पुरुष करा. प्रकृष्टात अर्थना इथे प्रार्थना, श्रेष्ठांकडून मागून घेतलेलं आहे. मागणी कोणाकडे मागितली? निवृत्तीनाथांकडे मागितली. निवृत्तीनाथांचं वर्णन करताना अनुभवामृतामध्ये पहिल्यांदा मंगलाचरण बघा. यदक्षरमनाख्येयं आनंदम अजम अव्ययम श्रीमन निवृत्तीनाथेति ख्यातं दैवतमाश्रये. निवृत्तीनाथांना काय काय उपमा दिल्यात? अजम अव्ययम यद अक्षरम अनाख्य, हे सगळे तुम्ही विशेषण बघा. त्याच्यावरून लक्षात येईल की मागणी कोणाकडून मागतायत आणि ते कसे श्रेष्ठ आहेत. ते किती अर्थ झाले आतापर्यंत? 3 अर्थ झाले. प्रकृष्टानां अर्थना, जे श्रेष्ठांनी मागितलेलं, श्रेष्ठांसाठी मागितलेलं, श्रेष्ठांकडे मागितलेलं. आणि अजून एक अर्थ सांगतो, तो म्हणजे कर्मधारयकडा. प्रकृष्टाच्या सौअर्थनाची प्रार्थना, श्रेष्ठ अशी प्रार्थना, श्रेष्ठ अशी याचना. आणि ही श्रेष्ठ याचना कशी आहे याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संपूर्ण बसायला. उद्या थोडक्यामध्ये श्रेष्ठ याचना कशी असते आणि ती आपल्याला कुठं कुठं पाहायला मिळते हा थोडक्यामध्ये विचार करून उद्या आता विश्वात्मके देवे याच्यामध्ये आता पद कशासाठी घातलेलं आहे? आता शब्दाचे आचार्यांनी आता म्हणजे अर्थ हा शब्द कधी वापरावा, माऊलींनी कुठल्या अर्थे वापरलेला आहे? विश्वात्मक देव म्हणताना विश्व हा जो शब्द वापरलेला आहे त्या विश्वाचं स्वरूप काय, त्या विश्वाचं एकंदरीत शास्त्रकारांनी त्या विश्वाला असत म्हटले का मिथ्या म्हटले हे थोडक्यामध्ये विचार करून आणि मग ते देव कसे आहेत आणि ते निवृत्तीनाथ कसे आहेत आणि वाग्यज्ञाने माऊलींनी संतुष्ट व्हावं अशी कशी प्रार्थना केलेली आहे हे आपण उद्या बघूया. आज मात्र काय झालं, एक पाया आपला झाला की बाबा मागू नये, पण अशा पद्धतीनं मागितलं तर ते आपल्याला त्याच्या जीवनामध्ये जे आपलं साधं हे आहे त्या ध्येयापर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि बसायला ही एक प्रार्थना आहे आणि ती प्रार्थना हे 4 प्रार्थनेचे 4 प्रकार आपण केले. आजची वेळ इथं संपलेली आहे. उद्या आपण ती 8 वाजता पुढचं चिंतन करूया. कुंडली गवता सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दासगणु महाराज की जय. स्वामी वरदानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमः पार्वती पते हर महादेव. भारत माता की जय. दुपारी 3 वाजता श्री निलेशजी ओक यांचं एक महत्त्वाच्या चांगल्या विषयावरती व्याख्यान होणार आहे. रामायण आणि महाभारताची ऐतिहासिकता आणि उपयुक्तता अतिशय महत्त्वाचे विषय. ते स्वतः संशोधनात्मक पद्धतीने इतिहास मांडतात. रामायण महाभारताची कालनिश्चिती सारखे अनेक आपल्या मनातले प्रश्न आज आपल्याला त्यांच्या व्याख्यानात